हे शेती म्हणजे खरंच सर आता हे राईट, काळाची गरज आहे. बरोबर. आपण जुनं सोडत आलो ना, पहिले मोबाईल होते का आपल्यापाशी? नाही, जे आपल्या बाबांना केलं, सायकलवर केलं. आपण चालवतो का सायकल? नाही, आपण गाड्या घेऊन आलो ना, हा, त्याने बैलांनी शेती केली. आपण करू राहिलो काय? आपण नाही. ट्रॅक्टरनं करू राहिलो. आता ट्रॅक्टरच्या पुढे आलो. बरोबर. ट्रॅक्टरचंही काम नाही, ॲडव्हान्स करा काहीतरी. म्हणजे जे Right. जग चालू आहे आता, पहिले Right. खरंच वावर पेरता नाही त्याच्या बरोबर होतं. आपल्याकडे त्यावेळेस टोकन यंत्र आहे कंडिशन ना, वेगळी होती. तणनाशक नव्हते तणनाशक नव्हतं, आणि टोकन तणनाशक यंत्र नव्हते, नव्हते. टोकन यंत्र नव्हते. म्हणजे ते तिफनच आपल्याला दिसेल की एक तिफन, त्याच्या मागे 2 वखर आणि ती 4 एकर पेरायचे आणि आम्ही 4 एकर पेरलं. झालं तर म्हणायचे लय झालं. लय झालं. आता तुम्ही सांगताय 4 माणसं टोकन यंत्रानं दुपारपर्यंत 4 एकर पेरून आता काढली. आम्ही जे तिथनं आणले, आम्ही म्हणजे पहिल्यानं पेरलं. हा. ज्यावेळेस आमचं दिवसभर पेरणं होय, हा. ते एवढं मोठा तापा घेऊन, हा. तर आता ते 2 माणसं तेवढं पेरतात. तेवढं पेरतात. हो. म्हणजे टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स हो. आली. तर सध्या आपण आहोत जयपूर येथील रविभाऊ काळे यांच्या शेतामध्ये, जे शून्य मशागतीने शेती करतायत आणि खूप उत्कृष्ट शेती आहे आपली. म्हणजे जे लोक मी आता वाशिम जिल्ह्यामध्ये पाहतोय शून्य मशागतीने शेती करतायत, उत्कृष्ट शेतकऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. म्हणजे तुमच्या शेतातलं पीक पाहिलं की जे नांगरणीवाले आहेत ते दम तोडून टाकतील. म्हणजे जे नांगरणी वखरणी सगळं रसायन देतात, त्यांच्या शेतामध्ये सुद्धा पीक नाही. तर अशा पद्धतीचं पीक तुमच्या शेतामध्ये आहे. म्हणजे तुमची 28 जूनची पेरणी, आणि ज्यांच्या 28 जूनच्या पेरण्या आहेत तर त्यांचं कदाचित असं सोयाबीन नाही आहे. आता रविभाऊ हे सोयाबीन घेत असताना आपल्याला दिसते की यांनी इथं नांगरणी केली नाही, वखरणी केली नाही, आधीच्या पिकाचे अवशेष आहे. आधी इथं कापूस होता, हे कापूस काढून इथं टाकलेलं आहे, याची खुंट तशीच्या तशीच आहेत. म्हणजे तुमचा खूप मोठ्या प्रमाणात नांगरणी वखरणीवरचा खर्च या ठिकाणी झिरो झालेला आहे. त्याच्यासाठी शेतकरी परेशान होत आहेत. म्हणजे कर्ज काढून पेरताय, ट्रॅक्टरवाल्याची उधारी ठेवतायत. तुम्ही मात्र कोणतीही मशागत न करता, म्हणजे इव्हन स्वतःच्या घरी ट्रॅक्टर आहे, इतरांचं तुम्ही नांगरून देताय, परंतु मात्र रविभाऊ कोणतीही नांगरणी वखरणी न करता ही या ठिकाणी शेती करतायत. आणि ही शेती करताना आपल्याला दिसते की आधीच्या पिकाचे जे अवशेष आहेत ते इथंच आहेत. मग पिकाचे असो किंवा आता आपल्याला दिसते की हे कपाशीचे खुंट आहेत, किंवा आपल्याला हे थोम दिसते. आता आधीच्या पिकाच्या वेळेस ही जी थोम होती गवताची, ही सुद्धा अशीच राहू दिली आणि शून्य मशागतीनं अशा प्रकारे इथे शेती करतायत. आता रघु हे अशी शेती करताना खर्च तर एका इकडे वाचतोय, आणि खर्च वाचत असताना उत्पादन तुमचं कसं राहतं? उत्पादन आता लोक तरी मी 50 किलो एक पोतं शिल्लक होतो. बर, पण आता मला विश्वास आहे हा. सर, आता याच्या पुढे जाणार आहोत. बर, काऊन की हे जे माझ्या शेतात सळणार आहे हा. किंवा सळलं, हा. आता हे मला बेनिफिट देणं Right. सुरू आहे. हे सरळ म्हटल्यापेक्षा आपण कुजलं म्हणू, कुजलं, म्हणजे खत तयार झालं. खत तयार झालं. सडणे ही वेगळी प्रक्रिया आहे हो. आणि कुजणे हे वेगळी प्रक्रिया आहे. तर हे छान प्रकारे खत तयार कुजून या ठिकाणी तयार झालेलं आहे. सजीव तुमची पूर्णपणे जमीन झालेली आहे आणि इतरांपेक्षा जास्त उत्पन्न घेत आहेत. आणि रविभाऊ असं दिसते की आता ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. पुढे जायचं म्हटल्यावर आपल्याला या शून्य मशागतीवर यावं लागेल. आणि शून्य मशागतीवर येता येता तुम्ही जी पेरणीची पद्धत बदलवली, टोकन यंत्राने पेरणी करता, तर हे पण बदलावं लागेल. हो. कारण ट्रॅक्टरपेक्षा पेरणीचा खर्च या पद्धतीमध्ये कमी येतो, किंवा तुम्ही म्हणताय पैसे वाचतात. पैसे वाचतात. तर ही पद्धत इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहीत व्हावी म्हणून काकड शिवणी येथील विश्वकर्मा जो गट आहे, शेतकरी गट आहे, तर त्यांनी 29 जुलैला बुधवारला या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली आहे सकाळी 8 वाजता. तर माझी कारंजा परिसरातील, कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांना विनंती आहे, खेरडा सर्कल मधील शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्याला शून्य मशागतीची उत्कृष्ट शेती पाहायची आहे. हे तंत्रज्ञान समजून घ्यायचं आहे, यातले बारकावे समजून घ्यायचे आहे. आणि दूध का दूध, पाणी का पाणी, म्हणजे आपण म्हणतो ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. इथं सगळ्या गोष्टी दिसत आहेत, काही लपून छपून नाही आहे. कोणती नांगरणी वखरणी न केल्याचे सगळे पुरावे आहे, सगळा काळी कचरा आहे. आणि हे योग्य वेळ आहे बघण्याची. म्हणजे या वेळेवर जर तुम्ही बघू शकलात की अशाही शेतामध्ये पेरणी होऊ शकते, तर मात्र तुम्ही पुढे जाऊन शून्य मशागतीने शेती करू शकता. तर माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की या कार्यशाळेला सकाळी 8 वाजता अवश्य हजर राहा. आपली मुलाखत होत नाही तर पाणी सुद्धा सुरू झालंय. राजू, त्यावर पाणी येते का? बर, छत्री असती ती हे झालं, भिजू वाटलं.